गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 349वा दिवस आहे. तर आपण चाललो ग्राउंडकड पायी. तर अंधार आहे, करण येतो की आश्रम सगळा इथून एवढा उजेड आहे, इकडून परत अंधार आहे. आपला मित्र होता, कमेंट केली डाईट मध्ये काय घ्यायचं. तर पहिली गोष्ट काय आहे, पहिले प्रॉपर जेवण करा. तुम्ही प्रॉपर केलं ना तर एक शेड्यूल असतो, सकाळ दुपार संध्याकाळ. तो कसा करायचा ते आपण सांगू. आज कुलूप लावलेलंच आहे, त्याच्या आले ना वाटतं. लाईट तर बंद केला, आता येईन आता इकडून. तर मग आपण थांबू थोड्या वेळ थांबलं ना तोपर्यंत ओपन करून घेऊन घे. तोपर्यंत करण पण येतो. तर आज थंडी कमी आहे, थोडीशी थंडी कमी झाली. तुम्हाला एक सांगणार याचं डाईटचं तर पहिली गोष्ट कसं माहिती का, जेवण तुम्हाला जेवढं बाहेरचं खाणं बंद करशाल तेवढं पहिले बंद करा. मग बाकीचं घरच्यामध्ये काय आहे, डाळी, अजून सॉक्स काढली, डाळी, पालेभाज्या, फ्रूट हे खात जायचं. जास्त याच्यावर भर द्यायचा. आणि बाकीचं मग तुम्हाला बाहेरचं जे घेणार आहे ते याचं, मी तर क्रिटीन घेत नाही. क्रिटीन अजून स्टेरॉइड असं काहीतरी रिकामी काम नाही करायचं कधी. त्याच्यामुळे जेवढं नॅचरल घेता येईल ना तुम्हाला तेवढं नॅचरल घ्या. नॅचरल कारण की आपल्याला बॉडी आणि आतले ऑर्गन्स ओके ठेवायचे, हेल्दी राहणं आहे. नुसतं दाखवायचं नाही, दाखवण्यामध्ये बॉडी खराब करून घेऊ नका, मेन गोष्ट ती. त्याच्यामुळं नॅचरल खा. हळूहळू रिझल्ट दिसणार नाही. तर आपण एक क्रिएटिन घेतली, नाही तर दुसरं काही सप्लिमेंट घेतले असते, आतापर्यंत बॉडी वाढती, मसल दिसती सगळी. पण असं आहे, नॅचरल बॉडी दिसत नाही लवकर. आपण आतून ऑर्गन स्ट्रॉंग असते ना. आपले सगळ्यात मेन काम म्हणजे काय माहिती का, हेल्दी राहणं आणि ऑर्गन चांगली ठेवणं, हे सगळ्यात मेन गोष्ट. शोपणा नाही दिसलं तरी जमन, आतून हेल्दी बॉडी पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट ती असते. नाही तर बघा, एक तुम्हाला सांगतो, रनर लोकाला अटॅक किंवा काही प्रॉब्लेम असं झालेला बघितला कधी नाही होत. कारण की जिम वाल्याला होतं बघा. जिम वाले बॉडी बिल्डिंगच्या नावाने, ह्याच्या नावाने काही ना काही घेत राहते, मसल फुगवत राहते, मसल ग्रो करत राहते. त्याच्यामुळं रिकामी काम होऊन जाते. त्याच्यामुळं जेवढं नॅचरल खाता येईल तेवढं नॅचरल खा. कारण आलं नाही अजून.
कंपल्सरी वॉर्मअप सगळ्यात मेन आहे. त्याच्यानंतर जॉगिंग नॉर्मल करू, लेग फ्री. त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. आजचा वर्कआउट असा आहे की ज्याने 100 मीटरला पण, रनिंग मध्ये पण आणि 1600 मीटरला पण, म्हणजे सगळ्यामध्ये. आणि गोळा फेक जर असला तुम्हाला गोळा फेका पण मदत होतो. तर हा वर्कआउट कोणता आहे तर चला आपण पहिले जॉगिंग करू, त्याच्यानंतर वर्कआउट बघू. तर चला आता राऊंड मारू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. चल. आपण जॉगिंगचे कमीत कमी 15 ते 20 राऊंड मारले. आपण 20 राऊंड कसे ते स्टार्टिंग हळू करायची आणि मग एंडिंग थोडीशी सेम स्पीडने करायची. म्हणजे एक रिदम पकडून घ्यायचा आणि त्या रिदमने चालत राहायचं कधी पण. तर तुमचे रनिंग मध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट भेटतो आणि तुम्हाला काहीतरी नवीन नवीन कळतं. आपल्याला स्टॅमिना वाढ व्हायला नाही वाढ व्हायला. नाही तर आपण काय करतो, कधी जोरात पळतो कधी हळू हळू पडतो. याच्यामध्ये काय होतं माहिती का, आपला स्टॅमिना समजत नाही नेमकी आपण किती पळतो काय पळतो. यांनी काय होतं, आपण कॅल्क्युलेशन लागत नाही, आपण किती डिस्टन्स किती टाइम मध्ये कव्हर करतो काय करतो. तर ह्या गोष्टीसाठी काय करायचं, कधी पण एक सेम स्पीड ठेवायची. सेम स्पीड असली तर तुमचं स्टॅमिना पण कळतो आपल्याला किती टाइम मध्ये किती पळू राहिलो आपण, आणि डिस्टन्स आपलं टाइम मॅनेजमेंट कळतं एवढ्या स्टॅमिना मध्ये आपण किती पळू शकतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर रनिंग झाली तर वॉकिंग केली आपण. तर आता तर परत वॉकिंग करू. आणि आजचा वर्कआउट काय माहिती का, अप्पर बॉडी. कारण की अप्पर बॉडी रनिंग मध्ये कधी पण लोअर बॉडी सगळे जण करते, पण अप्पर बॉडी पण मेन असते. कारण की हाताची कंडिशन, नाही तर काय होतं, पोरं रनिंग करतो आपण 1600 मीटर, हे हात गळून जाते. हात गळून गेलो तर हाताची पोझिशन असते ना अशी होऊन जाते. अशी झाली ना मग बॉडी अशी हलती झाली ना, बॉडी डिसबॅलन्स होते. डिसबॅलन्स बॉडी झाली ना आपली रनिंग परफॉर्मन्स खराब होतो. त्याच्यामुळं जेवढं पायाचे महत्व आहे तेवढं हाताचं पण महत्व आहे. जेवढं हात तुम्ही परफेक्ट ठेवशाल आणि जेवढं पाय परफेक्ट टाकशाल तेवढं एकदम ब्लेडवनी निघून जाशाल तुम्ही. नाही तर तुम्ही बॉडी व्हायबल झाली तर तुमचा रनिंग परफॉर्मन्स डाऊन होऊन जातो. म्हणजे डबल ताकद लावून लागते तुम्हाला, ही गोष्ट आहे. तर चला अप्पर बॉडी वर्कआउट कसं करायचं ते बघू आपण. आता रात्रीपासून कोण सासून होतं, एकदा झालं की झालं. नाही
तर हे झाले आपले 2 अप्पर बॉडी वर्कआउट. अप्पर बॉडी वर्कआउटने काय होतं, आपले बायसेप वाढते, ट्रायसेप वाढते, ही मसल वाढते त्याची हाताची. याने काय होतं, 100 मीटर किंवा गोळा फेकायला आपल्याला मदत होते, पुशिंग पॉवर वाढते याने. तर ही गोष्ट हप्त्यातून एकदा अप्पर बॉडी वर्कआउट करा, जेणेकरून आपलं रनिंग करताना अप्पर बॉडी पण बॅलन्स राहते आपल्याला आणि रनिंग करायला मदत करी. जेव्हा आपण हाताने वरतो म्हणजे टेक्निक असते त्याला आपण हाताने वरतो म्हणतो, तर ही पण रनिंगमध्ये कामाला येते. तर ते एक दिवस तुम्हाला नक्की सांगू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला, आजचा वर्कआउट अप्पर बॉडी वर्कआउट झाला कम्प्लीट. आता काय करू, नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. चला, अप्पर बॉडी वर्कआउट आपला कम्प्लीट झाला. तर आता काय करायचं, आपल्या सपाटीमध्ये काय होतं माहिती आहे का, अप्पर बॉडी पण होती, पूर्ण बॉडीचा वर्कआउट होता. तर सपाटी कसं आहे, ज्या दिवशी तुम्हाला वर्कआउट करायला टाइम नसला किंवा घाईत असलं किंवा वर्कआउट स्किप झाला तुमचा, त्यावेळेस सपाटे मारायचे. सपाटे आणि किंवा स्किपिंग या 2 गोष्टी अशा आहेत, तिने ऑल ओव्हर बॉडीचा वर्कआउट होतो. रनिंग करायला जायची गरज नाही, कुठे जिमला जायची गरज नाही, जागेवर मारू शकतो तुम्ही घरातल्या घरात सुद्धा. तर सपाटी सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर काल आपण मारल्या स्किपिंग, आज मारू सपाटी आपण. तर चला, तर आपण पूर्ण सेट 4-4चे मारले. आपण अप्पर बॉडी वर्कआउट केला. अप्पर बॉडी वर्कआउटचे 4-4 सेट मारले, 2 याचे आणि सपाटे मारले, सपाट्याचे 4 सेट मारले आपण. तर चला, आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता करू आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग.
तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत नेक्स्ट टार्गेट सोबत. बाय.